now we are going to start the first chapter of science part first, and this is the gravitation. आज आपण गुरुत्वाकर्षण हा जो चॅप्टर आहे तर त्याला आपण स्टार्ट करत आहोत. तर बिफोर स्टार्टिंग दिस चॅप्टर वी फोकस ऑन द सम क्वेश्चन विच इज बेस्ड ऑन दिस चॅप्टर. If we apply the force of any object, what is happen in this case? जर आपण समजा कोणत्याही एखाद्या वस्तूला बल जर प्रयुक्त केलं तर त्या वस्तूवरती काय परिणाम होतो किंवा तिथे आपल्याला काय दिसतं हे आपल्याला यामध्ये थोडक्यात विचारलं आहे. सपोज दिस इज ऑफ अन ऑब्जेक्ट. हे एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे. ॲक्च्युली दिस इज द डस्टर. हे डस्टर आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलं. इफ वी अप्लाय द फोर्स ऑन दिस ऑब्जेक्ट देन इट कॅन चेंज दिअर प्लेस. जर आपण समजा ह्या डस्टरवरती काय केलं, फोर्स अप्लाय केलं, दिस कॅन चेंज दिअर प्लेस. ते काय करू शकतं, त्याचं जे स्थान आहे म्हणजे त्याची जी जागा आहे ते यामध्ये बदलतं. अँड ऑल्सो इफ वी अप्लाय द फोर्स ऑन दिस ऑब्जेक्ट दिस कॅन ऑल्सो चेंज द डायरेक्शन. त्याची जी डायरेक्शन आहे म्हणजेच त्याची जी दिशा आहे तर ती यामध्ये बदलू शकते. म्हणजेच आपण जर एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केलं तर त्याची जागा बदलते, त्याचबरोबर त्याची दिशा देखील यामध्ये बदलते. Now we focus on the second question. डू यू नो द टाइप्स ऑफ अ फोर्स. तुम्हाला बलाचे वेगवेगळे प्रकार माहिती आहे का? येस, यू आर ऑलरेडी नोन अबाउट द टाइप्स ऑफ फोर्स बिकॉज ऑफ यू आर ऑलरेडी स्टडीड इन प्रिवियस स्टँडर्ड द फोर्स विच हॅविंग द डिफरंट टाइप. फॉर एक्झाम्पल नॉर्मल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ऑल्सो द स्प्रिंग फोर्स, फ्रिक्शन फोर्स. दिस आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स. म्हणजेच यामध्ये बलाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही ऑलरेडी पाहिले आहे. साधे बल, त्याचबरोबर तुम्ही पाहिले आहे आकर्षण बल, असे त्याचबरोबर ताणशक्ती, असे वेगवेगळे जे प्रकार आहे तर ते तुम्ही ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डला स्टडी केलेले आहे. ऑलरेडी यू आर स्टडीड इन प्रिव्हियस स्टँडर्ड. मागच्या वर्षी तुम्ही ऑलरेडी 9वीला हे सगळे टॉपिक पाहिलेले आहे. नाउ वी फोकस ऑन द लास्ट क्वेश्चन, दॅट इज द थर्ड. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच तुम्हाला इथे गुरुत्वाकर्षण माहिती आहे का, किंवा गुरुत्वाकर्षण फोर्स बद्दल, बलाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? यस, यू आर ऑलरेडी नोन अबाउट द ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन फोर्स विच इज द फोर्स विच इज क्रिएटेड द अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टवरती जी फोर्स अर्थ क्रिएट करते दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड ॲक्च्युली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दीज आर नॉट ओनली द अप्लाय बिटवीन द टू ऑब्जेक्ट, दीज आर ऑल्सो अप्लाय बिटवीन द ऑब्जेक्ट ऑन द युनिवर्स. पूर्ण विश्वामध्ये ही जी फोर्स आहे तर ती इथे अप्लाय होते. अँड ॲक्च्युली दिस इज कॉल्ड एज द युनिव्हर्सल फोर्स. अँड बिकॉज ऑफ दिस इज द युनिव्हर्सल फोर्स म्हणून ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण याला काय म्हणलेलं आहे तर वैश्विक बल इथे म्हणलेलं आहे. कारण ती फक्त ऑब्जेक्टमध्ये इथेच नाही तर पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण युनिवर्समध्ये ती फोर्स आहे आणि म्हणून त्याला वैश्विक बल इथे म्हणलेलं आहे. दॅट इज द universal force. This is called as the universal force. And in this chapter we will study this gravitation, that is the गुरुत्वाकर्षण. हे आपण यामध्ये पाहणार आहोत. बिफोर स्टार्टिंग दिस टॉपिक we are going to discuss the research of that gravitation. You are already known about the research. Actually sir Isaac Newton discovered about this gravitation, and he observed the apple which fall from the trees and which goes downward, that is on the earth. म्हणजेच तो झाडाखाली बसलेला होता आणि झाडाखाली बसलेला असताना वरून, आता तो सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि सफरचंद वरून झाडावरून पडले आणि त्यानंतर कुठे पडले, ते जमिनीवरती पडले. ही थॉट दॅट व्हाय दिस ॲपल नॉट फ्लाइंग ऑन द अर्थ हॉरिझॉन्टली. त्यांनी फ्लाय का केलं नाही हॉरिझॉन्टली, और दिस आर नॉट गोज डाऊन एनी अँगल. कोणत्याही दिशेने ते का पडलं नाही, म्हणजे ॲपल असंच का पडलं. दिस आर गोज व्हर्टिकली. व्हाय दिस आर गोज व्हर्टिकली डाऊनवर्ड. दिस आर व्हाय दिस आर नॉट गो टूअर अबाव और एनी अँगल on the earth, and why this apple not goes horizontally and not fly. ते उडलं पण का नाही, ते असं हॉरिझॉन्टली का गेलं नाही, किंवा ते व्हर्टिकलीच का पडलं, सरळ दिशेने का पडलं, ते कोणताही अँगल फॉर्म करून का पडलं नाही. दी डिफरंट क्वेश्चन्स ही थॉट अबाउट दॅट ॲपल why this goes vertically downward side. And after some time he thought about that the
why these apple these are goes vertically downward? Because of some these are attract to vertically, and that is the gravitation. Actually इथे काहीतरी तर अट्रॅक्ट होते आणि त्यावरूनच त्यांनी ग्रॅव्हिटेशन सांगितलं. सम फोर्सेस विच इज अप्लाय from that center of the earth or someone which attract toward the center of the earth, and because of this goes to vertically downward. म्हणूनच ते व्हर्टिकली सरळ दिशेमध्ये डाऊनवर्ड साईडला खाली गेलं. का? त्याला खाली कुणीतरी अट्रॅक्ट करणार आहे, आणि खाली अट्रॅक्ट करणार कुठं आहे? इन द सेंटर ऑफ द अर्थच्या सेंटरला मधोमध त्याला कोणीतरी अट्रॅक्ट करते, आणि म्हणूनच जे ॲपल आहे दिस आर गोज व्हर्टिकली डाऊनवर्ड साईड. म्हणूनच ॲपल सरळ दिशेत खाली पडलेला आहे. अँड ही ऑल्सो थॉट अबाउट दॅट द also having the moon, sun and other planets, and these are also attract this can be attract toward the earth बाय सेंट्रली. मग त्याच्या डोक्यात हे पण विचार येऊन गेले की जसं ॲपलला अट्रॅक्ट केलं जाते तसं सनला नाही का केलं जात? कारण सन जर पृथ्वीपासून पाहिलं तर तो पण अट्रॅक्ट होऊ शकतो का? त्याचबरोबर बाकीचे जे प्लॅनेट्स आहे ते पण व्हर्टिकली अट्रॅक्ट होत आहेत का? त्याचबरोबर मून जो आहे तो देखील व्हर्टिकली अट्रॅक्ट होतोय का? अँड यू कॅन सी द फर्स्ट फिगर ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज द 1.1, and in this diagram you can see the actually the Sir Isaac Newton sit below the apple trees, and he observed the apple which is goes down vertically downward side on the earth, and also he thought about that the moon also can attracted downward side, and he also think about the different object which having the different height, and this can be attracted vertically downward and which having the same force or different force of that earth center. त्याने हा पण विचार केला की आता ॲपल तर अट्रॅक्ट झालं, ठीक आहे, ॲपल तर खाली आलं, पण बाकीच्या वस्तू पण अट्रॅक्ट होत आहेत का? आणि वेगवेगळ्या हाईटवरच्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारे अट्रॅक्शन असेल का? असे खूप सगळे विचार त्यांनी यामध्ये केलेले आहे, असे थिंकिंग त्यांनी यामध्ये केलेले आहे. यूज ICT. तुम्हाला आता काय करायचे? ICTचं यामध्ये वापर करायचा आहे आणि नेटवरती सर्च करायचं आहे व्हॉट इज द अट्रॅक्शन बिटवीन दिस प्लॅनेट और अट्रॅक्शन बिटवीन द प्लॅनेट अँड ऑन द अर्थ. वेगवेगळे जे प्लॅनेट्स आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन कसं आहे, त्याचबरोबर वेगवेगळे जे प्लॅनेट्स आहे आणि अर्थ जे आहे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन कसं आहे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, तर वेगवेगळे व्हिडिओ नेटवरती पाहायचे आहे, सर्च करायचे आहे, आणि त्यानंतर समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने हे इथे असणार आहे. नाव वी डिस्कस अबाउट द फोर्स अँड द मोशन. आता आपल्याला पाहायचं आहे फोर्स आणि मोशन म्हणजे बल आणि गती, याविषयी आपण यामध्ये थोडक्यात पाहणार आहोत. इफ वी अप्लाय द फोर्स ऑन अँड एनी ऑब्जेक्ट इट कॅन चेंज दिअर प्लेस. आपण आताच पाहिलं की जर आपण एखाद्या वस्तूवरती काय लावलं, बल लावलं, तर ती जी वस्तू आहे तर तिची जागा बदलते. अँड ऑल्सो इट कॅन चेंज दिअर डायरेक्शन. ती तिची डायरेक्शन म्हणजे दिशा देखील बदलते. दॅट इज दिस अ फोर्स इफेक्ट ऑन द मोशन अँड ऑल्सो द डायरेक्शन ऑफ अँड ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण जर एखाद्या वस्तूवरती बल लावलं तर त्याचा परिणाम असा होतो की ती जी वस्तू आहे ती मोशनमध्ये जाते, म्हणजे गतीमध्ये जाते, म्हणजे त्याची गती बदलते आणि त्याचबरोबर दिशा बदलते. ॲक्च्युली द फोर्स विच इफेक्ट ऑन द मोशन अँड also the direction of an object. These are the headline of that force. Write down. And now we focus on द न्यूटन्स 3 लॉ. आता न्यूटनचे जे 3 लॉ आहेत तर ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. पुढे आपण चॅप्टरमध्ये पाहणार आहोत 3 लॉस विच इज एक्सप्लेन द न्यूटन्स, जे ऑलरेडी तुम्ही 9thला आपण पाहिले, आता पुन्हा आपण ते इथे पाहणार आहोत. बिफोर स्टार्टिंग दीज लॉज वी डिस्कस अबाउट द न्यूटन्स. हु इज दिस न्यूटन्स कोण होता? न्यूटन्स दीज आर व्हेरी ब्रिलियंट or intelligent scientist. Sir Isaac Newton, this is the full name
ऑफ न्यूटन. आपण फक्त न्यूटन म्हणतो, पण ॲक्च्युली सर आयझॅक न्यूटन अँड ही बोर्न इन 1642 अँड ही डाय इन द 1727. म्हणजेच त्याचा जन्म झालेला आहे 1642ला आणि त्याचा मृत्यू झाला आहे 1727ला. आयझॅक न्यूटन बोर्न इन द इंग्लंड इन पुअर फॅमिली. खूप गरीब घराण्यामध्ये जो सर आयझॅक न्यूटन आहे त्याचा जन्म झालेला आहे. आणि ॲक्च्युली विशेष म्हणजे हा सर आयझॅक न्यूटन मामाच्या घरी राहिलेला आहे. मामाच्या घरी राहिल्यामुळे त्याला खूप काम करावं लागायचं आणि ॲक्च्युली तो एज्युकेशनपासून पण दूर होता. परंतु तरीही त्याने खूप एफर्ट करून त्याने काय केलं, त्याचा जो वर्क आहे, त्याचं जे होमवर्क आहे, त्याचा जो अभ्यास आहे तो इथे कंप्लीट केला आहे. ॲक्च्युली त्याला वेगवेगळं काम दिलं जायचं. त्याला सांगितलं जायचं की मामाच्या मुलांचा जो टिफिन आहे तो स्कूलमध्ये त्याने प्रोव्हाइड करायचा आणि त्याला मात्र खूप सगळे काम असल्यामुळे शाळेमध्ये जाण्यासाठी देखील वेळ नव्हता. परंतु कसा तरी त्यांनी त्याचा स्टडी पूर्ण केला आणि त्यानंतर थोडा तो मोठा झाल्यानंतर प्युबर्टीमध्ये गेल्यानंतर एका टीचरच्या मदतीने त्याने तिथून पळ काढला आणि त्यानंतर एका छान अशा शाळेमध्ये त्याने ॲडमिशन घेऊन आपलं जे पुढचं एज्युकेशन आहे ते कंप्लीट करून तो इथे सायंटिस्ट झालेला आहे. तर हा जो सर आयझॅक न्यूटन्स आहे यांनी वेगवेगळे डिस्कवर्स यांनी केलेले आहे. ॲक्च्युली केपलर नावाच्या सायंटिस्टनी जे 3 लॉ ऑफ मोशन्स आहे, ॲक्च्युली दीज आर एक्सप्लेन द केपलर्स अबाउट द प्लॅनेट. त्यांची मोशन चालू असते हे केपलर्सनी सांगितलेलं आहे. बट ॲक्च्युली दीज आर नॉट हॅव्हिंग द प्रूव्ह अबाउट दीज आर नॉट एक्सप्लेन मॅथमॅटिकली. त्याचं एक्सप्लेन नव्हतं केलं मॅथमॅटिकली, त्याचा कोणताही पुरावा नव्हता. बट ॲक्च्युली द सर आयझॅक न्यूटन एक्सप्लेन अगेन दिस लॉज दॅट इज द 3 लॉ ऑफ मोशन विथ द हेल्प ऑफ मॅथमॅटिक्स ऑर मॅथमॅटिकल रूल. मॅथमॅटिक्सचा वापर करून म्हणजे गणिताच्या नियमानुसार त्यांनी जे मोशन्स आहे प्लॅनेटचे ते यामध्ये एक्सप्लेन केलेले आहे. आणि ऑल्सो डिस्कवर द डिफरंट topic that is the light, and he also discover about the sound, also discover about the temperature. He also discover about the mathematics in different ways. आता वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी इथे डिस्कवर केलेलं आहे. परंतु त्यांनी जे वेगवेगळे सिद्धांत यामध्ये सांगितलं ते जसं त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे गती आहे तर त्याचे समीकरण म्हणजेच यामध्ये त्यांनी जे सिद्धांत आहे गतीचे जे नियम्स आहे ते यामध्ये सांगितले होते. आणि ही एक्सप्लेन दिस इन अ पर्टिक्युलर बुक दॅट इज द प्रिन्सिपिया नावाच्या बुकमध्ये त्यांनी हे सगळं एक्सप्लेन केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी गणित विषय असेल, त्याचबरोबर जे उष्णता आहे, त्याचबरोबर जे प्रकाश आहे याबद्दल, ध्वनी याबद्दल देखील सांगितलेलं आहे. ही एक्सप्लेन दॅट ऑल इन अ कॉल्ड ॲज द कॅल्क्युलस नावाने हे सगळे जे नियम आहे हे जे सगळं त्यांचं वर्क जे आहे तर ते इथे आतापर्यंत आपल्यासाठी नोन आहे. अँड ऑल्सो द न्यूटन दिस इज द फर्स्ट सायंटिस्ट एक्सप्लेन अबाउट द रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. जी परावर्तक दुर्बीण आहे, जे ऑलरेडी तुम्ही 9thला पाहिले, परावर्तक दुर्बिणीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही इथे पाहिले. परावर्तक दुर्बीण म्हणजे रिफ्लेक्टिंग जे यामध्ये टेलिस्कोप आहे, दिस आर डिस्कवर फर्स्टली द सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी परावर्तक दुर्बिणीचा सगळ्यात अगोदर इथे शोध लावलेला आहे, डिस्कवर इथे केलेला आहे. चला तर मग आपण यामध्ये यांनी जी सांगितलेले वेगवेगळे जे यामध्ये मोशन्स आहे ते आपण इथे पुढे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत.